गोष्टीचे नाव आहे गरुड आणि रानमांजर. एक गरुड उंच आकाशात भक्ष्याच्या शोधात इकडे तिकडे उडत होते, पण त्याच्या नजरेस भक्ष्य काही दिसत नव्हते. खूप वेळाने त्याला एक ठिकाणी जमिनीवर एक प्राणी दिसला. तो ससा आहे असे त्याला वाटले. गरुडाने त्या प्राण्यावर झडप घातली व त्याला आपल्या पंजामध्ये घट्ट पकडून पुन्हा आकाशात भरारी घेतली. काही वेळाने त्या प्राण्याची हालचाल पाहून त्याला शंका आली आणि त्याला कळाले की आपण पकडून आणलेला प्राणी हा ससा नसून ते एक रानमांजर आहे. आपल्या हातून मोठी चूक घडली असे म्हणत गरुड पुन्हा जमिनीवर उतरले. त्याने त्या मांजराला सोडून दिले, पण रानमांजर रागावले होते. गरुडाच्या पंजांनी नखे त्याच्या अंगात घुसली होती आणि त्यामुळे दुखापत होऊन मांजर रक्तबंबाळ झाले होते. त्याने गरुड पुन्हा आकाशात उडून जाण्याच्या आत त्यावर हल्ला केला आणि मोठ्याने गुरगुरत आपल्या पंजांनी गरुडाला मारण्यास सुरुवात केली. हा हल्ला गरुडाच्या अनपेक्षित होता. त्याने रानमांजराच्या तावडीतून सुटण्याची धडपड केली, पण रानमांजराने गरुडाच्या गळ्यावरच हल्ला केल्याने ती जखमी झाले. त्याच्या गळ्यातून रक्त वाहू लागले. अखेरीस मांजराने गरुडाच्या पंखावरही हल्ला केला. तेव्हा तर गरुडाला उडून जाणेही शक्य झाले नाही. तो निश्चित पडला आणि काही वेळाने त्याचा जीव गेला. तात्पर्य: अधाशीपणाने आणि घाईने केलेल्या कृत्याचा पुष्कळ वेळा फार भयंकर परिणाम